धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचल्याचा आरोप होतोय। दुसरीकडे मी दोषी आहे की नाही हे फडणवीस आणि अजितदादांना विचारा असं उत्तर धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिलंय। आणि या सगळ्यामध्ये आता अंजली दमानिया यांनी दिलेल्या पुराव्यासंदर्भात 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। पाहूयात। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सरकारला अमान्य आहे का, किंवा मग त्यावरून फक्त ढकलाढकल सुरू आहे अशी ही चर्चा सध्या जोरात होऊ लागली आहे। त्यात मी दोषी आहे की नाही हे माध्यमांनी फडणवीस आणि अजित पवारांनाच विचारावं असं म्हणून मुंडेंनी दोघांच्या कोर्टात आता राजीनाम्याचा चेंडू टोलवलाय। माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना। आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे। त्याच्यामुळे आपण राजीनामा असा आहे की ही मिलीभगत आहे, कोणाचा काय संबंध आहे हे अजित पवार नाही सांगणार, हे न्यायालय आणि पोलीस सांगतील। याचा अर्थ तुम्ही पोलिसांवर दबाव आणताय, तुम्ही एखाद्याला क्लीन चिट देताय ज्याच्या विरुद्ध रोष आहे। याचा अर्थ अजित पवार ज्या प्रकारची भाषा वापरतायत याचा अर्थ असा आहे की तुम्ही अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्था, पोलिसांवर आणि जे या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून लढतायत त्यांच्यावर दबाव आणताय। अजित पवार म्हणाले की पुराव्यांशिवाय राजीनामा कसा घ्यायचा। दमानियांनी दुसऱ्याच दिवशी दादांकडे पुरावे दिल्याचा दावा केलाय। त्यानंतर आपण ते पुरावे फडणवीसांना दाखवून पुढचा निर्णय घेऊ असं म्हणून दादांनी दमानियांना सांगितलं। लगेच भाजपच्या धसांनी यामध्ये फडणवीसांचा संबंध नाही, तो अधिकार दादांचा आहे असं म्हणत उत्तर दिलंय। आणि मी दोषी आहे की नाही हे माध्यमांनी फडणवीस आणि अजितदादांना विचारावं असं धनंजय मुंडे म्हणाले। अजित पवारांनी आधी पुरावे कुठे आहेत म्हणून प्रश्न केला। दमानियांनी पुरावे दिल्याचा दावा केल्यानंतर फडणवीसांना भेटून निर्णय घेण्याचं अजित पवारांनी सांगितलं आणि त्यानंतर पुराव्यांची शहानिशा होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। अरे बाळा, चौकशीला सामोरं गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही पण तर तुम्ही पुरावे म्हणत होतात ना, ते सगळेच्या सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले। आज जे त्यांना मी पेपर्स दाखवले त्याच्यानंतर कुठलीही शंका राहणं शक्यच नाही, कारण त्याच्यात मी सह्यानिशी दाखवलंय, बॅलन्स शीट्स दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या। आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी 12 वाजता ते आज मी त्यांना कागदपत्र दिलेत, ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील। तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडे ते माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत। त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवू। दुसरीकडे सरकार देखील मुंडेंचा राजीनामा घेण्यास सहमत नाही असं धनंजय मुंडेंची गेल्या 2 दिवसातली देहबोली सांगते। आता परत आरोप केले जात आहेत की मंत्रिपदाचा असणारा लाभ घेणं मांडी घालून बसायचं, मांडी नाही उभा उभा, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही। याआधी देशमुखांच्या हत्येवर प्रतिक्रिया देताना मुंडेंच्या देहबोलीवर धसांनी संताप देखील व्यक्त केला होता। हे बघा, जे विरोधक एक माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही, जिथं हत्या झाली नाही, जिथं चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही? ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं। मग बीडचाच बिहार झाला का? आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो? हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे। माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की ते स्टेटमेंट बघा, ती बॅड बॉडी लँग्वेज बघा, आणि त्याच्यामध्ये बी चष्मा असा ढकलीत स्टाईल मध्ये। अहो तुम्ही कोणत्या दुनियात आहेत? वागत आहे कसं असं स्टाईल, चष्मा? संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर, आणि तुमची स्टाईल काय आहे? धनुभाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला,
मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय आहे का संतोष देशमुखचा झाला असं कुठे बी होत असतं असं म्हणलेत ते. नैतिकतेच्या मुद्द्यावर आरोपानंतर पदावरून दूर राहण्याची परंपरा राज्यामध्ये होती. यावरून आधी विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा वाद रंगायचा. मात्र या प्रकरणात विरोधकांबरोबर काही सत्ताधारी आणि दुसऱ्या बाजूला इतर सत्ताधारी अशी स्थिती आहे. अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब भाई आणि भुजबळ साहेब या सगळ्यांना IQ बातम्यांवर अटक झाली होती. वर्ष जेलमध्ये IQ बातम्यांवर गेले होते. इथे तर डॉक्युमेंट आहेत. आणि सत्तेमधले आमदार पण, म्हणजे आम्ही तरी विरोधकात चला आमचा बायस असेल असं तुम्ही म्हणा, शिवसेना असेल काँग्रेस चला आम्ही सगळे विरोधात, आम्हाला एका बाजूला ठेवा. पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक म्हणतात ना, नाच दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना, तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललो आहे ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललो आहे. यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे. फक्त आरोप झाले म्हणून आजवर महाराष्ट्रामध्ये राजीनामा दिलेल्यांची यादी पाहिल्यास एका तरुणीच्या हत्येचा आरोप भाजपनं केल्यानंतर मंत्री संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला. भाजपनं लावून धरलेल्या कथित 100 कोटी वसुलीच्या आरोपात गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा झाला. मुंबईवरच्या हल्ल्यानंतर एक वक्तव्य केल्याच्या आरोपात RR पाटलांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. हल्ल्यानंतरच्या पाहणीवेळी सिने दिग्दर्शकांना ताज हॉटेलमध्ये नेल्याच्या वादात विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रीपद सोडलं. याच हल्ल्यानंतरच्या पत्रकार परिषदांमध्ये दिवसातून 3 वेळा ड्रेस बदलल्याच्या आरोपानंतर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना देखील पद सोडावं लागलं होतं. कथित सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर अजित पवार देखील उपमुख्यमंत्री पदावरून दूर झाले. आदर्श सोसायटीमध्ये भाजपनं घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली. तेलगी घोटाळ्यामध्ये आरोपांनंतर भुजबळ देखील उपमुख्यमंत्री पदापासून दूर झाले. विविध आरोपांमुळे भाजपच्या एकनाथ खडसे यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नातलगासाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा आरोप होताच मुख्यमंत्री मनोहर जोशींनी राजीनामा दिला. सिमेंट घोटाळ्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री AR अंतुले यांनी देखील मुख्यमंत्रीपद सोडलं. मुलीच्या परीक्षेमध्ये 2 मार्क वाढवल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पूर्वीच्या काळामध्ये तर मला आठवतंय मी त्यावेळेस राजकारणात होतो, नुसतं कोर्टाने ताशेरे ओढले तरी राजीनामे द्यावे लागत होते. त्यातल्या मुलीचे 2 मार्क वाढवले तरी देखील राजीनामे द्यावे लागत होते. अशा गोष्टी मागं झालेल्या आहेत. आता काय होतंय काय घडतंय हे आपण सगळे पाहतो. धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही, कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या, असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना पुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये. दरम्यान येत्या 4 दिवसात दिलेल्या पुराव्यांवर कारवाई झाली नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय. दोषी नसते तर आम्ही कारवाईची मागणी केलीच नसती, तेवढी अक्कल आम्हाला देखील आहे. आणि मुख्यमंत्र्यांना जर वाटत असेल की त्यांना मित्र आहे म्हणून त्याची जर त्याला पाठराखण करायची असेल तर त्यांनी एक भान ठेवायला हवं की जनता तिथे चिरडत हा माणूस मोठा होतोय आणि कितीही तुमचे जवळचे मित्र असले तरी त्यांच्यावर कारवाई करणं हे मुख्यमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे. काल धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले आणि आज त्यांच्या पक्षाच्या आमदारांसमोर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यात भूमिका मांडून ते दिल्लीला रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या बैठकीत मुंडेंनी त्यांच्याच पक्षाच्या काही आमदारांवर शंका उपस्थित केली आहे. मुंडे म्हणाले की अजित पवारांनी राजीनामा मागितला तर मी देईन, पण पक्षातीलच काही आमदार मनात राग ठेवून राजीनामा मागतायत. सध्याच्या वादात इतर काही विषय मुद्दाम काढले जात आहेत. धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांमध्ये पहिला आरोप म्हणजे 2 कोटींच्या खंडणीची बैठक मुंडेंच्याच बंगल्यावर झाल्याचा आरोप. मुंडे कृषीमंत्री असताना पीक विम्यामध्ये शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. सत्तेत मंत्री असून देखील मुंडेंकडे औष्णिक विद्युत प्रकल्पात
राख उचलणाऱ्या कंपनीचं लाभाचं पद असल्याचा आरोप। सरेंडरपासून ते कोठडीपर्यंत कराडची व्हीआयपी बडदास्त ठेवण्याच्या आरोपांमागे मुंडेंच्या राजकीय वरदहस्तावर देखील आरोप ठेवण्यात आलाय। आरोपी कराड मुंडेंच्या अनेक व्यवसायामध्ये पार्टनर आहे तसा आरोप केला जातोय आणि कराड अर्थात आकाचा आका आणि कराड घुलेचा बॉस धनंजय मुंडेच असल्याचा आरोप आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।